नमस्कार, मी किरण आयरे. किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण होळी स्पेशल पुरणपोळी बनवणार आहोत. पण या पुरणपोळीमध्ये गहूच्या पिठाचा वापर करणार नाहीत आणि मैद्याचाही वापर करणार नाहीत, पण त्यापेक्षाही खमंग आणि चविष्ट अशी आज आपण पुरणपोळी बनवणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता की ती पुरणपोळी छान अशी टम्म अशी फुललेली आहे. ही बघा. आणि यातील पुरण आहे तेही ह्या पुरणपोळीच्या शेवटपर्यंत पोचलेले आहे. तर इथे मी तुम्हाला पुरणपोळी उघडून दाखवते. तर ही बघा, शेवटपर्यंत पुरण गेलेलं आहे पुरणपोळीचं. आणि तितकीच ही पुरणपोळी खायला खूप चविष्ट लागते. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी चण्याची डाळ घेतलेली आहे. ही बघा, पण ही डाळ मी भिजत घातलेली नाही. तर आपण ह्या डाळीला धुणार आहोत आणि ही डाळ आपण कुकरला 6 ते 7 शिट्या करून घेणार आहोत. तर ही मी डाळ आता स्वच्छ धुवून घेते. तर ही डाळ मी 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ही मी कुकरमध्ये डाळ घालते. तर इथे मी अर्धा किलो डाळ घेतली आहे आणि आपण 1 बाउल मी डाळ घेतलेली आहे, त्याच्यात 2 बाउल मी पाणी यामध्ये घालणार आहे. तर इथे मी दुसरा बाउल पाणी घालते आणि यामध्ये मी थोडी हळद घालते आणि थोडेसे मी चवीपुरता मीठ घालून घेते. आता इथे आपण कुकरचे झाकण लावून या कुकरच्या आपण 6 ते 7 शिट्ट्या करून घेणार आहोत. त्यामध्ये ही डाळ आहे ही चांगली शिजली जाते. तर आता मी हे गॅसवरती ठेवते आणि या कुकरच्या 6 ते 7 शिट्ट्या मी करून घेते. तर इथे कुकरच्या मी 6 ते 7 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता की इथे डाळ आहे ही किती छान अशी शिजली आहे. ही बघा, चांगली डाळ शिजलेली आहे. तर आता आपण याचे पाणी आहे ते गाळणीवरती गाळून घेणार आहोत. तर इथे मी एक भांडं घेतलं आहे आणि त्या भांड्यावरती मी गाळण ठेवली आणि त्यामध्ये हे पाणी आहे ते मी सर्व गाळून घेते. तर तुम्ही इथे बघू शकता की पूर्ण पाणी आहे यातील ते सर्व निघाले आहे. हे बघा, आणि या पाण्याची आपण गुळवणी करणार आहोत. तर हे पाणी मी बाजूला ठेवते आणि ही डाळ आहे ती मी कुकरमध्ये घालते आणि यामध्ये आपण गूळ घालणार आहोत. तर इथे मी डाळ अर्धा किलो घेतली आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ घ्या. मग कोणाला जर 250 ग्रॅम पाहिजे असेल किंवा 300 ग्रॅम पाहिजे असेल तसा तुम्ही यामध्ये गूळ ॲड करा. इथे मी 300 ग्रॅम गूळ घेतलेला आहे आणि इथे मी आता मिक्स करून घेते हा गूळ चांगला आणि नंतर आपण गॅसवरती ठेवणार आहोत. गॅसवरती ठेवल्यानंतर परत पाणी आहे हे सुटले जाते. तर इथे चांगले असे मी मिक्स करून घेतले आहे. आता हा कुकर आहे तो मी गॅसवरती ठेवून घेते आणि बघा इथे तुम्ही बघू शकता की गूळ आहे हा पूर्ण वितळला आहे आणि ही डाळीमध्ये सुद्धा पाणी सुटले आहे. आता आपण हे सर्व पाणी आटवून घेणार आहोत. आता याच्यामध्ये मी वेलची पावडर घातलेली आहे 2 चमचे. वेलची पावडरने पुरणपोळीला चांगला असा स्वाद येतो. मीडियम गॅसवरती आपण हे पाणी आहे ते आटवून घ्यायचे आहे आणि हे मिक्स करत असताना यातील पाणी आपल्या हातावर उडते, त्याच्यामुळे सावधगिरी राखून हे ते मिक्स करायचं आहे. तर आता यातील पाणी आहे हे बघा झाले आहे कमी. चमचा उभा राहतोय म्हणजे पुरण आहे हे चांगलं बनलेलं आहे आणि यातील पाणी आहे हे पूर्ण आटलेलं आहे. आणि आता गॅस बंद करून आपण हे पुरण गाळणीवरती चांगलं तांब्याने गोल गोल फिरवून वाटून घ्यायचे आहे. तर इथे मी खाली एक भांडं घेतलं आहे आणि त्यावरती मी गाळण ठेवली आहे आणि तांब्याने हे वाटण आहे ते मी वाटून घेणार आहे. आपण जेव्हा पुरण बनवतो तेव्हा ते गरमागरम असते तेव्हा ते पटापट वाटून घ्यायचे आहे. ते गरम असल्यामुळे ते पटापट वाटले जाते. तर इथे हे बघा मी तांब्या घेतला आहे आणि हे पुरण आहे ते मी वाटून घेते. हे पुरण मी अर्ध्या मिनिटामध्ये वाटले आहे. गरमागरम असल्यामुळे अर्धा मिनिट लागले. जर तुम्हाला गरमागरम वाटता येत नसेल तर तुम्ही थोडे थंड झाल्यानंतर हे पुरण वाटून घेऊ शकता.
तर हे बघा इथे पटकन वाटून झालेले आहे। असेच मी राहिलेले पुरण आहे ते मी चांगले वाटून घेते। तर इथे तुम्ही बघा पुरण हे चांगले वाटून झाले आहे। हे बघा किती बारीक असे झाले आहे वाटून। तर हे पुरण तुम्ही पुरण यंत्रणावरती किंवा मिक्सरलाही लावू शकता, पण असे पुरण वाटल्याने एकदम बारीक वाटले जाते। आणि हे मी आता झाकून ठेवून देते। तर आता आपण पीठ मळून घेऊया। तर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे, जो आपण बारीक रव्याचे लाडू करतो त्याचा रवा आहे तो हा मी घेतलेला आहे। आणि यामध्ये मी 1 चमचा हळद घालते आणि चवीपुरता जराशे मीठ घालून घेते। गोड पदार्थामध्ये जरा मीठ घातले म्हणजे तो पदार्थ आहे खूप चविष्ट बनतो। आणि इथे मी हे चांगले मिक्स करून घेते। हे बघा इथे चांगले मिक्स झाले आहे। आता यामध्ये आपण कोमट पाणी याचा वापर करणार आहोत। तर इथे मी कोमट पाणी यामध्ये घालते आणि हे पीठ आहे ते मी मळून घेणार आहे। पीठ मळताना थोडेसे पातळच मळायचे, कारण रवा आहे हा फुलला जाईल, त्यामुळे अजून पीठ आहे हे कडक होईल। तर पीठ हे थोडे सैलच मळा। इथे मी बघा हे पीठ मी मळून घेतलेले आहे आणि हे चांगले मळून घ्यायचे आहे पीठ 5 मिनिटभर। आणि हे पीठ मी आता झाकून ठेवणार आहे। हे बघा असे मी पीठ हे मळून घेतलेले आहे। आता हे मी झाकून ठेवून देते अर्ध्या तासासाठी। तर इथे अर्धा तास झालेला आहे। आता आपण हे पीठ बघूया। ते छान असे पीठ फुललेले आहे आणि जरासे पीठ आहे हे घट्ट झाले आहे। तर हे पीठ आहे परत आपण असे ताणून घ्यायचे आहे, म्हणजे या पिठाला तार आली पाहिजे। तर असे हे पीठ ताणून घ्यायचे आहे, म्हणजे याच्या पुरणपोळ्या आहेत ह्या छान बनल्या जातात। किंवा इथे तुम्ही खलबत्त्याने हे पीठ आहे ते ठेचूनही घेऊ शकता। तर इथे हे पीठ मळण्यासाठी मला 5 ते 6 मिनिट लागलेले आहे। तर इथे छान मी पीठ मळून घेतले आहे। आता आपण एका पिठाचा गोळा घेऊया आणि असा बोटावरती पातळ करून घ्यायचा आहे आणि त्यावरती आता आपण पुरणाचा एक गोळा घालणार आहोत आणि बाजूने हे पीठ आहे हे आपण वरती करून घ्यायचे आहे आणि एक्स्ट्राचे पीठ आहे ते आता आपण काढून घेणार आहोत, म्हणजे पुरणपोळी जास्त जाडही बनणार नाही। हे बघा आणि व्यवस्थित गोळा करून घ्यायचा। आणि इथे मी या पिठाला लावण्यासाठी तांदळाचे पीठ घेतलेले आहे। तांदळाच्या पिठाने पुरणपोळी ही लाटताना चांगली सरकली जाते। आणि इथे मी हाताने व्यवस्थित असे गोल करून घेतलेला आहे आणि नंतर ही पुरणपोळी लाटून घ्यायची, म्हणजे पुरण आहे हे शेवटपर्यंत चांगले पोचले जाते। आता ही पुरणपोळी आपण तव्यावरती शेकून घेणार आहोत। तर इथे मी तवा घेतला आहे आणि तूप घातले आहे आणि त्यावरती मी आता पुरणपोळी घातली आहे। पुरणपोळी आहे ही अर्ध्या मिनिटाने पलटून घ्यायची आहे आणि पुरणपोळी करताना सतत पलटत राहायचं नाही। पुरणपोळी करताना मी तुपाचा वापर केला आहे आणि बाजूने मी तूप सोडले, तर तुम्ही बघू शकता की पुरणपोळी कशी टम्म अशी फुललेली आहे। इथे तुम्ही तेलाचाही वापर केला तरीही चालेल। अशी ही रव्याची पुरणपोळी आहे ही तुम्हाला वाटणार सुद्धा नाही। तर अशी तुम्ही रव्याची पुरणपोळी या होळीला करा आणि नक्की करून खा। तर अशाच मी या सर्व पुरणपोळ्या आहेत त्या मी करून घेते। तर इथे आता ह्या सर्व पुरणपोळ्या करून झालेल्या आहेत। हे बघा किती छान अशी पुरणपोळी झाली आहे, कलर ही किती सुंदर आलेला आहे। यातील एक पुरणपोळी मी तुम्हाला मोडून दाखवते। शेवटपर्यंत पुरण बघा तुम्ही केलेलं आहे। हे बघा किती छान अशी पुरणपोळीचं पुरण आहे हे शेवटपर्यंत पोचलेलं आहे। तर अशाच तुम्ही पुरणपोळ्या ह्या होळीला करून खा। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि तुम्ही चॅनलवरती नवीनच असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा। तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत नमस्कार।